नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, अखेर पीक विमा दुसरा टप्पा आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचे आदेश काल राज्य सरकारनं पीक विमा कंपन्यांना दिले होते। आता त्याच अनुषंगाने आज शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या टप्प्यापोटी पीक विमा रक्कम जमा केली जात आहे। काल झालेल्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय काय घेण्यात आले ते निर्णय आता आपण या ठिकाणी पाहूया। बघा, पीक विमा कंपन्यांना तातडीनं पैसे जमा करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेले आहेत। त्यानंतर जिल्हानिहाय यादी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्याचे आदेश देखील आता राज्य सरकारनं या ठिकाणी दिलेले आहेत। आता राज्य सरकारच्या आदेशानंतर पीक विमा कंपन्यांकडून पात्र जिल्ह्यांची यादी व पात्र शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी आता संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेली आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विमा दुसरा टप्पा कोणत्या शेतकऱ्यांना मिळत आहे ते पाहूया। ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, तसंच ज्या शेतकऱ्यांचे खाते आधारशी लिंक आहे, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी 2025 मध्ये सोयाबीन या पिकासाठी अग्रिम भरलेला आहे, तसंच ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना आता दुसऱ्या टप्प्यात या ठिकाणी सोयाबीनचा पीक विमा अखेर वितरित सुरू करण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे। पैसे आलेत का नाही ते कसं चेक करायचं ते बघा, तुम्ही ज्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर दिला आहे त्या नंबरवरती तुम्हाला SMS आला का नाही ते एकदा पहा। जर SMS या ठिकाणी आला नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी बऱ्याच वेळा SMS येत नाही। त्यामुळे तुमच्या बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकता। आता शेतकरी बांधवांनो, दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा वितरित होत आहे, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळत आहे, ती संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहूया। बघा, धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख शेतकरी पात्र असून यांना जवळपास 210 कोटी 80 लाख रुपये आज वितरित केलेले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील 35,000 शेतकरी पात्र असून 18 कोटी 30 लाख रुपये आज वितरित केलेले आहेत। नाशिक जिल्ह्यातील 3,25,000 शेतकरी पात्र असून जवळपास 153 कोटी रुपये आज वितरित केलेले आहेत। जळगाव जिल्ह्यातील 16,000 शेतकरी पात्र असून जवळपास 4 कोटी 20 लाख रुपये आज वितरित करण्यात आलेले आहेत। बघा, बीड जिल्ह्यातील 6,70,000 शेतकरी पात्र असून 230 कोटी 11 लाख रुपये आज वितरित करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील 2,30,000 शेतकरी पात्र असून जवळपास 158 कोटी 28 लाख रुपये आज वितरित करण्यात आलेले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील 1,80,000 शेतकरी पात्र असून 110 कोटी 40 लाख रुपये आज वितरित करण्यात आलेले आहेत। सातारा जिल्ह्यातील 38,000 शेतकरी पात्र असून 5 कोटी 70 लाख रुपये आज वितरित करण्यात आलेले आहेत। सांगली जिल्ह्यातील 98,000 शेतकरी पात्र असून 20 कोटी 10 लाख रुपये आज वितरित करण्यात आलेले आहेत। त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील 10,000 शेतकरी पात्र असून 7 लाख रुपये आज वितरित करण्यात आलेले आहेत। अकोला जिल्ह्यातील 1,70,000 शेतकरी पात्र असून जवळपास 96 कोटी 91 लाख रुपये आज वितरित करण्यात आलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील 230 शेतकरी पात्र असून 14 लाख रुपये आज वितरित करण्यात आलेले आहेत। लातूर जिल्ह्यातील 2,18,000 शेतकरी पात्र असून 238 कोटी 90 लाख रुपये आज वितरित करण्यात आलेले आहेत। नागपूर जिल्ह्यातील 60,132 शेतकरी पात्र असून जवळपास 48 कोटी 21 लाख रुपये आज वितरित करण्यात आलेले आहेत। जालना जिल्ह्यातील 3,60,000 शेतकरी पात्र असून 165 कोटी रुपये आज वितरित करण्यात आलेले आहेत। परभणी जिल्ह्यातील 4,40,000 शेतकरी पात्र असून त्यासाठी जवळपास 208 कोटी रुपये आज वितरित करण्यात आलेले आहेत। हा जो काही रक्कम पीक विम्याची आहे ती दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम येत आहे। शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला जर रक्कम मिळाली नसेल तर आता दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला रक्कम मिळण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।